उभारिला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी पुरे धनी. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासे पुरे धनी. विठ्ठला पांडुरंगा करो प्रधान, पांडुरंगा करो प्रधान, दुसरे चरणा गंगा देवा. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां सुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आत्मारूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. उभारला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासे पुरे धनी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय सर्व जनतेला एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतात. हा अभंग मी आज का घेतला त्याचं कारण आपल्या लक्षात आलं असेल. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत आणि योग्य रस्त्याचं ज्ञान हे संतांना आहे. जीव रस्ता चुकलेले आहेत असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं उलट भाषा वापरावी. रस्ता जो चुकलेला आहे त्याला जीव म्हणावं. तो रस्ता चुकला म्हणूनच जीवत्वाला प्राप्त झाला. माऊली म्हणतायत जया विसराच्या देशी प्रसिद्धिगा जीव ऐसी. तो विसरला म्हणूनच जीवत्वाला प्राप्त झाला. तेव्हा रस्ता जो चुकलेला आहे त्याला जीव म्हणावा. योग्य रस्त्याने जो चालतो त्याला साधक म्हणावा. योग्य रस्त्याने चालून जो मुक्कामाला पोहोचलेला आहे त्याला मुक्त म्हणावं. आणि इतरांना तो मार्ग दाखवण्याकरता जे येतात त्यांना संत म्हणा. संत हे रस्ता चुकलेल्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता अवतीर्ण होतात आणि याच उच्च कोटीतले संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय ते देखील या ठिकाणी आले. ते याच उद्देशाने आपला अवतार कार्य सांगत असताना त्यांनी ही स्पष्ट भाषा वापरलेली आहे. आमचं मूळचं स्थान वैकुंठ घर, परंतु ते सोडून आम्ही इथे आलो कशा करता. ऋषीमुनींनी जो पूर्वी मार्ग दाखवला त्याचं सत्यत्वाने आचरण करून दाखवून
आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी त्यांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी, वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आड राने भरले जग. जग आड रानातून धावत आहे, योग्य रस्ता त्यांना कळत ना, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आलो ही भाषा वापरतात. या जगती तलावर येणाऱ्यातला जर आपण प्रकार पाहू लागलो तर 3 प्रकार दिसून येतील. एक वर्ग असा आहे त्याला इथे यावंच लागतं, दुसरा वर्ग असा आहे त्याला इथे आणावं लागतं, आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो. यापैकी पहिला जो वर्ग आहे यावंच लागतं, तो तुम्हा माझ्या जीवांचा. तुम्हा मला इथे जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून भागत नाही. का? कर्माची कमाई आपण भरपूर करून ठेवली म्हणून. ते कर्म भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही, म्हणून आपलं उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला इथे जन्माला यावंच लागतं. माऊली म्हणतायत, अगा कर्मे जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका यावे. उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला इथे देहाला यावंच लागतं, कारण कर्म हे भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही, असा कर्मशास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि, अभुक्तं कर्म न क्षयते न क्षीयते. ज्या कर्माचा भोग झाला नाही ते कर्म नष्ट होत नाही. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम. केलेलं शुभाशुभ कर्म अवश्य भोगावंच लागतं, आणि ते उरलेलं कर्म भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. कोणाला अशी शंका वाटेल की आमचं पूर्वीचं कर्म, सगळ्यांची पूर्वीची कर्म एकत्र कुठं असतील, आणि ते नेमकं आमचंच कर्म आम्हाला कसं काय भोग द्यायला येईल? माझं तुम्हाला का जाणणार, तुमचं त्यांना का ना जाणार, ज्याचं त्यालाच कसं ते भोगायला येणार? तर याकरता महाभारतकार एक सुंदर दृष्टांत देत आहेत. ते म्हणतात, बघा, हजारो गायींचा कळप आहे, त्या गायी रानात चरतायत, त्यांची लहान लहान वासरं घरी गोठ्यामध्ये खुंट्याला बांधलेली आहेत. एक लहान वासरू सुटलं, गायी चरताना त्याला दिसल्या, ते धावत धावत बागडत तिकडे गेलं. मला एक सांगा, हजारो गाय त्या ठिकाणी चरतायत, हे बागडत गेलेला वासरू नेमकं जाईल कुठं? त्याच्या आईजवळ. हजारो गायीमधूनही ते वासरू आपली आई शोधून काढतं आणि आईजवळ जातं. तसं आपलं पूर्वीचं कर्म आपल्या कर्त्याचा शोध करत येतं. मला निर्माण केले कोणी? यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदति मातरम, तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. हजारो गायमध्ये वत्स ज्याप्रमाणे आपल्या आईला मिळत, तसं आपलं पूर्वीचं कर्म आपल्या कर्त्याचा शोध करत येतं, आणि नेमकं आपलंच कर्म आपल्याला भोगावं लागतं.
आणि ते भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की त्याला इथे आणावं लागतं. या वर्गातला जर कोण असेल तर तो आहे देव. देवाला इथे आणावं लागतं. देवाचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही जे आकार, अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम नित्यम अगंध वच्चयत, असं त्याचं स्वरूप आहे. परंतु जेव्हा जगतात विषम परिस्थिती निर्माण होते, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वीला सहन होत नाही, ते वत्सरूप धारण करते, ब्रह्मदेवाकडे जाते. आपण जन्मप्रसंग पाहतो नेहमी. आग्रह धरतात, देवा तुम्ही या स्थितीत राहून आता जमणार नाही, तुम्ही सगुण साकार व्हा, अवतार धारण करा आणि या पृथ्वीला भारापासून सोडवा, असा हट्ट धरतात आणि भगवंताला बळच रूपाला आणतात. आणला हे रूपा बळे करुणी खळे हरिदासी. हरिदासांनी खळ धरला, हट्ट धरला. हरिदासांनी संतांच्या आग्रहाने हट्टाने देवाला यावंच लागत. म्हणून देवाला असं इथे आणलेलं आहे. अहो आपल्याला इथे पांडुरंग परमात्मा इथे जो प्राप्त आहे, हा काय सहज आला का? याला इथे आणण्याकरता पुंडलिकरायांना दीर्घकाल महान तपश्चर्या करावी लागली. म्हणून तर सर्व संतांनी अगोदर पुंडलिकाचे उपकार मानलेत की हे पुंडलिका तू फार चांगलं केलंय. धन्य पुंडलिका बहु बरे निदान निले पंढरी, निदान निले पंढरी. निधान निले पंढरी. पंढरी निदान निले पंढरी. हो, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी. आणिले शब्द प्रयोग आहे. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिके भक्ते तारेले विश्वजना, वैकुंठीची मूर्ती आणिली पंढरपूर पाटणा. पुंडलिक भक्तराज तेने साधेले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आणिले. पुंडलिके थारा देऊने आणिले या चोरा. असो कितीतरी प्रमाणात येता येतील की देवाला असं इथे आणलेलं आहे. आपल्याला एक गोकुळातली गंमत सांगतो. एक गवळण पहाटे जागी झाली. जागी झाल्यानंतर ती विचार करू लागली की सध्या चोरांचा सुळसुळाट फार झालेला आहे. गल्लीपासून तो दिल्ली पर्यंत चोरच चोर वाढलेले आहेत. ना जाणो आपल्या इथे चोरी झाली नसेल कशावरून, शोध तर घ्यावा म्हणून ती शोध घ्यायला लागली. शोधता शोधता तिच्या लक्षात आलं की नक्की आपल्या इथे चोरी झालेली आहे. कशावरून तिच्या लक्षात आलं? ज्या दुधाणीमध्ये तिने रात्री माल साठवून ठेवलेला होता, ती दुधाणी तिला जशीच्या तशी दिसली नाही. कशी दिसली? पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी. आता चोरी झाली असं ध्यानात आल्यावर माणसं काही ध्यान लावून बसतात का? हो, आरडाओरडा सुरू केला. शेजारने धावून आल्या, अगं रंगूबाई काय झालं? म्हणे चोरी झाली. कशावरून म्हणतेस? बघा एक दुधाणी तुम्हाला कशी दिसते. या दुधाण्यात मी माल साठवून ठेवलेला होता,
ही पालथी झाली कशी? याचा अर्थ चोर शिरला, त्याने माझ्या दुधानेतला माल खाल्ला आणि दुधाने पालथी घातलेली आहे. त्यावेळेला त्या बाकीच्या गवळणी म्हणाल्या, कागबाई चोरी झाली तुझं हे स्पष्ट म्हणणं आहे, पण चोर कोण असावा? तुला संशय कोणाचा येतो? ते म्हणते, संशय काय, चोर माझा चांगला ध्यानात आलाय. म्हणजे त्याचं नाव सांगतोय. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. आजी नंदाची पोरे चोरी केली म्हणती. आज नंदाच्या पोराने चोरी केलेली आहे. तू विनोदाने म्हणते का काय? नाही, खरे, आजी चोरी केली खरे. त्यावेळेला बाकीच्या गवळणी म्हणल्या, अगं बाई जरा तोंड सांभाळून बोल. नाव घेते कोणाच? नंदाचा मुलगा, राजाचा मुलगा, मोठी माणसं, आणि तू त्यांना चोर म्हणतेस? ही म्हणाली, बाई तुम्हाला माहित नाही, सध्या मोठे लोकच फार चोऱ्या करतायत. फक्त त्यांच्या चोरीला चोरी हे नाव द्यायचं नाही, त्यांच्या चोरीला नाव द्यायचं ते घोटाळा. बोफोर्स घोटाळा, चारा घोटाळा, युरिया घोटाळा, शेअर बाजार घोटाळा, आत्ताचा ताजा ताजा मुद्रांक घोटाळा. त्या नंदाच्या पोराने चोरी केलेली आहे, अब्जावधीच्या कोट्यवधीच्या चोऱ्या. दुर्दैव आहे, जोपर्यंत या देशात भ्रष्टाचार चालू आहे तोपर्यंत देशाचं भलं होणार नाही. विठ्ठल त्यावेळेला बाकीच्या गवळणी म्हणलेल्या, कागबाई तोच एकटा चोर आहे का? त्याच नाव काय घेते? दुसरे काय चोर नाहीत का? हे म्हणाले, दुसरे चोर नाहीत असं नाही, पुष्कळ आहेत, पण माझ्या घरी जी चोरी झाली अशी चोरी त्याच्याशिवाय दुसऱ्याला करता येणार नाही. नासी नव्हे दुसरिया ऐसी, त्याविना दुसरिया हे ऐसी नासी नव्हे, त्याच्याशिवाय दुसऱ्याला ही अशी नासाडी अशी चोरी करता येणार नाही. म्हणून तोच एक चोर आहे, नंदाचा मुलगा. त्यावेळेला बाकीच्या गवळी म्हणलेल्या, अगं बाई आम्ही तर त्याचं वेगळं वर्णन ऐकतो. तो म्हणे निर्गुण निराकार परब्रह्म आहे. गोकुळासी आले ब्रह्म अव्यक्त चांगले ब्रह्म आहे, ते निर्गुण निराकार परब्रह्म आहे. मग तो जर चोऱ्या करणार आहे तर ही पिढा तिकडच बरी होती ना निर्गुण निराकार स्थितीत. त्याला इथे आणलं कोणी? त्याला इथे कोणी आणलं हे ती शेवटच्या चरणात तिथे सांगते. सवे तुकया मेला तेने अगुना आणला. माझा आणला शब्दावर चाललेलं होतं. या अगुणाला म्हणजे गुणरहिताला निर्गुण निराकाराला त्याने इथे आणलं, सगुण साकार केलं, म्हणून त्याला चोरी करता येऊ शकली. म्हणून तोच एक चोर आहे. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. देवाला असं इथे आणलेलं आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो. आणि या वर्गातले कोण असतील तर ते संत. त्यांना तुमच्या आमच्याप्रमाणे जन्माला यावं लागत नाही का? त्यांचं कर्म केव्हा संपलेलं असतं. म्हणून कर्मानुसार त्यांना जन्म प्राप्त होत नाही, तर ते जन्म वाचून जन्म धारण करतात. केवळ तुम्हा जीवांचा उद्धार करण्याकरता अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जनजड जीव.
जड जीवांचा उद्धार करण्याकरता ते अवतार धारण करतात. येथे उपकारासाठी आले, घर ज्या वैकुंठी आले शब्द प्रयोग. शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. आले म्हणण्यातून स्वेच्छा दिसून येते, आणलं म्हणण्यातून परेच्छा स्पष्ट होते, आणि यावं लागलं म्हणण्यातून अनिच्छा सिद्ध होते. विठ्ठल तुम्हा आम्हाला अनिच्छेने इथे यावंच लागतं. देवाला परेच्छेने आणलं जातं आणि संत स्वेच्छेने आलेले असतात, केवळ तुम्हा माझीवांचा उद्धार करण्याकरता. हा जो मी एक विषय सांगितला ना, हा एका रूपकात सांगतो, म्हणजे याचं मर्म आपल्या ध्यानात येईल. हे जगत आहे ना, जगत हे एक प्रकारचं कोर्ट आहे समजा, कोर्ट. आणि बघा, कोर्ट म्हटलं की कोर्टात 3 वर्ग असतात. पहिला वर्ग असतो कोर्टात तो आरोपीचा. आरोपीचा पहिला वर्ग का म्हटलं? कोर्टाची निर्मितीच त्याच्या करता आहे. आरोपीत जर नसते तर कोर्टाची काहीच गरज नव्हती. आरोपी आहेत म्हणून कोर्ट आहे. तेव्हा आरोपी जो कोर्टात दाखल झालेला असतो तो राजी खुशीने अक्कल हुशारीने का चला सप्ताह आहे म्हणून नाही, त्याला कोर्टात जावंच लागतं. आरोपी का ठरला त्याला कोर्टात जावंच लागतं. मग तो कोणी का असेना, माजी पंतप्रधान का असेना, आरोपी का ठरला की त्याला कोर्टात जावंच लागतं. हा एक वर्ग. दुसरा वर्ग असतो कोर्टात तो न्यायाधीशाचा. न्यायाधीशा कोर्टात कशा करता, आरोपीचा आरोप जर सिद्ध झाला, तो पुराव्यानिशी जर सिद्ध झाला तर त्याला त्याच्या कर्माचं शासन देण्याकरता न्यायाधीश तिथे असतो. मग तो त्याच्या गुन्ह्यानुसार 5 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंड. आणि या दोघांव्यतिरिक्त तिसरी एक विशिष्ट व्यक्ती असते कोर्टात. कोण? वकील. हा वकील कोर्टात कशा करता, तर आरोपीचा आरोप सिद्ध होऊन न देता एनकेन प्रकाराने त्याची सुटका करणं हे त्या वकिलाचं काम असतं. वकील शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न करतो आणि त्या आरोपीची मुक्तता करतो. तसं हे जगत आहे एक प्रकारचं कोर्ट. तुम्ही आम्ही जीव आहोत या कोर्टातले आरोपी. आपण आपल्या कर्माचा झाडा देण्याकरता या जगदरूपी कोर्टात दाखल झालो. या कोर्टातला न्यायाधीश आहे परमात्मा. तो ज्याचं ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार त्याला फल देत असतो. आणि या कोर्टातले वकील आहेत संत. तुम्ही आम्ही ज्या वाया गेलेल्या केसी, आपला उद्धार कसा होईल, आपली सुटका कशी होईल, हे या संत रूपी वकिलांचं काम. मग ते शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न करतात आणि आपली मुक्तता करतात. मला एक सांगा, वाल्हा कोळी ही साधी वाया गेलेली केस होती, परंतु ही केस नारद रूपी वकिलांनी आपल्या हातात घेतली. काय झालं? वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी बनवला, जगातला आद्य कवी केला, आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं इतका निर्दोष बनवला. संत हेच कार्य हाती घेऊन या ठिकाणी आलेले असतात. याच उच्च कोटीतले संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा ते हेच कार्य हाती घेऊन या ठिकाणी आलेले. आपलं प्रमाण होऊन गेलं. आलो याची कारणासे आलो म्हटलेले त्यांनी. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आलो. तेव्हा ज्या उद्देशाने तुकोबारा या भूतलावर आले, या जीवांचा उद्धार कसा होईल, या करता काय करावं, वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारांनी
मार्गदर्शनाचं कार्य केलेलं आहे. ज्याला जसं जसं झेपेल, जशी परिस्थिती प्राप्त होईल, त्या त्या प्रकारे तुकोबारांनी तसे प्रबोधनाचे मार्गदर्शनाचे अभंग केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने या समाजाचा उद्धार त्यांनी घडवलेला आहे. असंच एकदा तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये आलं. बाहेर ज्या वेळेला नजर फेकली, या जीवाचा उद्धार होण्याकरता काही एखादा मार्ग दिसतो का सोपा? अंतर्दृष्टीने त्यांच्या मार्ग एक लक्षात आला आणि असं वाटू लागलं, या मार्गाची जर जाण आपण लोकांना करून दिली तर सर्व जीव या सोप्या सुलभ मार्गाने आपला उद्धार करून घेतील. तेव्हा सर्व जनतेच्या उद्धाराची ही जाण त्यांना करून देण्यासाठी तुकोबारांनी काय केलं हेच सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतो. तुकोबारा अंतर्ध्यानात विचार करू लागले की या जीवांचा उद्धार कसा होईल, याकरता काय मार्ग. तेव्हा अंतरदृष्टीत त्यांना जो मार्ग दिसला, हा मार्ग खूप सुलभ आहे. याचा अवलंब जर जनतेने केला तर निश्चित यांचा उद्धार होईल. म्हणून त्या मार्गाची जाण जनतेला देण्यासाठी त्यांनी काय केलं, उभारिला हात.
हात उभारिला, हात वर केला आणि जगी मात जाणविली. जगात एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली. जाणीव करून देण्याकरता हात वर केला. हात वर करण्याचा उद्देश असा की दूरवरच्या लोकांना लक्षात यावं की यांना काहीतरी सांगायचंय. म्हणून आपण जरा एकाग्र व्हा, बारकाईने लक्ष द्या. काय म्हणतात, त्यांनी हात वर केलेला आहे, त्यांना काहीतरी आपल्याला सांगायचंय, म्हणून आपण तिकडे लक्ष द्या. असं जे जे ते हात पाहतात त्यांच्या त्यांच्या मनात हे येतं की यांना काहीतरी आपल्याला सांगायचं. तू म्हणाल मग सांगायचं होतं तर सांगायचं तोंडाने, हात वर करायचं काय कारण? तर तोंडाने आपण जे बोललेलं ऐकू जे जात ते काही मर्यादित क्षेत्रापर्यंत, पण डोळ्याने जे पाहिलं जातं ते दूरवरचं पाहिलं जातं. कानाची ऐकण्याची क्षमता जी आहे, जितक्या अंतरावरचं कान ऐकू शकतो त्याच्यापेक्षा अधिक दूरचं डोळा पाहू शकतो. म्हणून डोळ्याची पाहण्याची शक्ती अधिक दूरची आहे. कानाची शक्ती त्या मानाने मर्यादित आहे. कान अगदी जवळच ऐकू शकतो, पण डोळे मात्र खूप दूरवरच पाहू शकतात. म्हणून जे जे आपल्या हात वर केलेला पाहतील ते ते एकाग्र होतील, आपल्याकडे लक्ष देतील. म्हणून आपण जे सांगतो ते अनेक लोकांना ज्ञात होईल. म्हणून तुकोबाराने हात वर केला. हात वर केला की सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलं. याला दुसरा कोणता दृष्टांत घेण्यापेक्षा आरतीच्या वेळेला पुढच्या दिंड्या पुढे, मागच्या काय दिंड्या त्या बऱ्याच मागे, पण जेवढे येतात जवळ तेवढ्या त्या पुढे राहतात. जोराने चाललेलं असतं. ज्ञानोबा तुकाराम शिवबा जोराने चाललेलं असतं. पण सर्व जर ज्ञानोबा तुकाराम भजन करत असले, झुलत असले, डोलत असले तरी ते करताना सगळ्यांचं लक्ष असतं ते मधी चोपदाराच्या काठीकडे. कधी हात वर होत. त्यात काही अनेक भानगडी असतील, काही घडलेलं असेल तर त्याचं निराकरण करता करता महाराजांच्या नाकी जाऊन येऊन जातात. अध्यक्ष या नात्याने सर्वांचं सगळं पाहावं लागतं. अडचणी पाय ठोकण्यापासून, तंबूपासून, पाण्यापासून झालेल्या काही दिवसभरच्या घटनांचं निराकरण करता करता ते सगळं काय मिटलं. मग चोपदार जातो, आपल्या स्थानी उभा राहतो की सगळ्यांचं लक्ष हातावर होईल, हातावर होईल, हातावर होईल. हातवर झाला की त्याच क्षणाला इतकी शांतता, स्तब्धता निर्माण होते. तुमचे हजारो पोलीस जी शांतता आणू शकणार नाही ती शांतता एक चोपदाराचे काठी वर होण्यात एका क्षणात होते. आणि सर्व असं कान टवकारून लावून पाहत.
आता काय सांगतायत, हरवलेल्या जिन्सा. आता हे सर्व आपण ऐकतो, त्यामुळे सर्वांना सांगण्याची काही गरज नाही. आणि आलेल्या जिन्सा, ज्याच्या हरवलेल्या असतात ते आपल्या हरवलेल्या यादीत आपलं नाव येतंय का पाहतो, ती वस्तू येते का ते आपापल्याकडे लक्ष देतात. आणि बाकी आम जनतेचं लक्ष शेवटच्या वाक्याकडे असत. उद्या सकाळी 6 का 6:30 का 7 की आरती ज्ञानराजा बर का, फक्त आरती तुकारामा नाही, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जोड फोडू नका, दोन्हीला लवकर जवळ येऊ द्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अध्यक्षांकडे आज विनंती करतो त्या दृष्टीने की या दृष्टीने काहीतरी प्रयत्न व्हावा, लवकरात लवकर याला यश यावं. सर्वांचं लक्ष तिकडे जात. म्हणजे हात वर केला की हजारो लोकांचं सारखं लक्ष तिकडे वेधलं जातं की काय सांगतायत. तुकोबारांनी हेच लक्षात घेतलं आणि सर्व जनतेच्या ध्यानात येण्यासाठी हात वर केला, उभारिला हात. आणि काय केलं, जगी जाणविली मात. जगात एक महत्वाची गोष्ट तिची जाणीव करून दिली. जाणीव ही जीवनात अतिशय महत्वाची. नेणिवेतून अनेक अनर्थ निर्माण होतात आणि जाणीवेतून अनेक अनर्थ सुटतात. नेणीव ही जीवनात हानी करणारी आहे आणि जाणीव ही जीवनात लाभ प्राप्त करून देणारी आहे. तुम्ही बघा, अज्ञानातून अनेक अनर्थ आपल्या जीवनात निर्माण होतात. हो कसं काय मला कळलंच नाही हो, त्यामुळे असं झालं. न कळण्यातून किती आपली हानी होते हे प्रत्येक जण अनुभवतो आहे की न कळण्यात काय घडलं. म्हणून अज्ञानातून अनेक अनर्थ निर्माण होतात आणि ज्ञानातून जाणीवेतून अनेक अनर्थ सुटतात. काही माणसांना काही कळत नाही. काही कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. काही माणसांना आपल्या अज्ञानाचंही अज्ञान असतं. माणसाला निदान आपल्या अज्ञानाचं ज्ञान व्हावं. मला हे कळत नाही, निदान एवढं तरी कळावं की हे कळत नाही. पण काही माणसांना तेही कळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक अनर्थ निर्माण होतात. अनेक अनिष्ट गोष्टीला सामोरं जावं लागतं. तेव्हा जाणीव जीवनात होणं हे अतिशय महत्वाचं आहे. जाणीव जर असेल तर अनेक सुलभ मार्ग सापडतात. म्हणून ज्ञानोबरांनी जाणीवेला कर्माचे डोळे म्हटलेले. डोळे जसं डोळ्याने दिसतं तसं जाणीवेने काय करावं हे समजतं. विठ्ठला विठ्ठला. परंतु ते डोळे चांगले असायला पाहिजेत. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, माऊली म्हणतात. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. ज्ञान काय करावं काय करू नये हे आपल्याला समजून देतं. जसं डोळ्याने आपल्याला दिसतं तसं ज्ञानाने आपल्याला समजतं की हे आपण करावं का करू नये, जावं का जाऊ नये, खावं का खाऊ नये, पाहावं का पाहू नये, हे ज्ञानाने आपल्या लक्षात येतं. म्हणून ज्ञानाला कर्माचे डोळे म्हटलेले आहेत. तेव्हा हे डोळे चांगले असायला पाहिजेत.
म्हणजे कर्म चांगलं घडू शकतं. जर ते डोळे नसतील तर तुमची सत्कर्म देखील उपयोगाला येऊ शकत नाहीत. वास्तविक सत्कर्म कधीच वाया जात नाही. तुकोबराय सांगतात, सत्कर्मा शेवटी असे फळ. सत्कर्माला शेवटी फळ निश्चित आहे. सत्कर्म वाया कधीच जात नाही. परंतु जर ते सत्कर्म कसं करावे याचं ज्ञान नसेल, ही दृष्टी नसेल, तर तुमची सत्कर्म देखील तुम्हाला उपयोगाला येण्याऐवजी तुमची हानी करायला ती कारणीभूत ठरतात. सत्कर्म देखील, वास्तविक सत्कर्म आपला घात कधीच करू शकत नाहीत. परंतु जर जाणीव नसेल तर सत्कर्म देखील आपल्या उपयोगाला येऊ शकत नाहीत. शास्त्री महाराज माऊलींचा दृष्टांत सांगतो. एका आंधळ्याने असा विचार केला, काय शासनाकडून आपल्याला सवलत आहे 1/4 मध्ये, आपल्याला कुठेही प्रवास करता येतो, कुठेही जाता येतं 1/4 तिकिटामध्ये. पण 1/4 तरी खर्च होतोच ना, खिशातले जातातच ना. तेव्हा यापेक्षा आपण एखादा दैवी उपाय करू की जेणेकरून आपल्याला खर्च कुठलाच राहणार नाही आणि आपण इष्टस्थळी पोचत जाऊ. विचारांती त्याच्या एक लक्षात आला मार्ग की आपण भगवंतालाच प्रसन्न करून घेऊ आणि देवाकडून गरुडाचे पंख मिळवू. गरुडाचे पंख का आपल्याला मिळाले की मग किती आपण भरारी मारून कुठेही जाऊ शकतो. म्हणून त्यांनी हा दैवी उपाय करायचा निर्णय घेतला आणि अनुष्ठानाला बसला. खडतर तप. भगवान प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर भगवान म्हणताय, सूरदास माग, तुला काय मागायचंय. सूरदास म्हणला, देवा तुम्ही प्रसन्न झालात, मी जे मागेल ते तुम्ही देणार, निश्चित जरूर देणार, तू जे मागेल ते देणार. तेव्हा आंधळा म्हणला, देवा मला तुम्ही गरुडाचे पंख द्या की जेणेकरून मला कुठेही संकल्पाप्रमाणे जाता येईल, कुठेही उतरता येईल. ह्या बाकीच्या गाड्यांनी मी जातो, 1/4 खर्च आणि पुन्हा ते स्टॉप शिवाय मध्ये थांबवत नाहीत. म्हणून तुम्ही मला गरुडाचे पंख द्या की मी कुठेही जाऊ शकेल आणि कुठेही उतरू शकेल. एकदम नाथ चौकात ज्ञानोबरांच्या मंदिराजवळ, हंडे महाराजांच्या वास्तू जवळ, लगेच तिथे लगेच जळगावकरांचा मठ तिथं, गंगूकाकाचा मठ तिथे, जिथे तिथे संकल्पाप्रमाणे लगेच मी तिथं जाऊ शकेल. असे मला गरुडाचे पंख द्या. डिझेलचा खर्च नाही, किती भाव वाढले तरी काही परिणाम आपल्यावर त्याचा होणार नाही. खर्च काहीच नाही आणि वाटेल त्या ठिकाणी, वाटेल त्या वेळेला आपण पोहोचू शकतो. म्हणून देवा मला गरुडाचे पंख द्या. देवाने तथास्तु म्हटल्याने गरुडाचे पंख त्याला दिले. पंख त्याला मिळाल्याबरोबर त्याने स्टार्ट करून पाहिले, जरा लगेच जरा हलायला लागला. म्हणजे लगेच तयारी केली, फर्स्ट, सेकंड, थर्ड, टॉप, डबल टॉप, आणि जे वेगाने गेला आणि समोरच्या डोंगराला आदळला, पाडला आणि मेला. मला सांगा, आंधळ्याने अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली. अनुष्ठान तपश्चर्या याला तुम्ही सत्कर्म म्हणाल की नाही? परंतु ते सत्कर्म करून भगवान प्रसन्न झाला, इतकं त्यानं खरं तर ते सत्कर्म केलं. परंतु काय मागावं
याचं ज्ञान नसल्यामुळे ते सत्कर्म त्याच्या नाशाला कारणीभूत झालं. आंधळ्याच्या जीवनात उणीव कशाची होती? डोळ्याची, दृष्टीची उणीव होती. ज्याची उणीव होती त्याने ते मागायला हवं होतं. तेव्हा दृष्टी न मागता त्याने पंख मागितले गरुडाचे. आता दृष्टीच जर नाही तर पंख मिळून काय? कुठं जायचं हे कळलं तर पाहिजे. ते सत्कर्म त्याच्या नाशाला कारणीभूत झालं. माऊली सांगतात, आंधळे या गरुडाचे पाख आहाती, तरी ते कवणा उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने वीण. विठ्ठल विठ्ठल म्हणून जाणीव ही जीवनात अतिशय महत्वाची. प्रत्येक क्षेत्रात जाणीव ही अतिशय महत्वाची आहे. प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येकाला ज्ञानाची जाणीवेची गरज आहे. मग व्यापाऱ्याला घ्या, शेतकऱ्याला घ्या, नोकरी करणाऱ्याला घ्या, कोणी घ्या, त्याला ज्ञान पाहिजे. शेतकऱ्यालाही कळलं पाहिजे कोणत्या काळात कोणतं पीक घ्यावं, कसं घ्यावं, कसं करावं हे कळलं पाहिजे. व्यापाऱ्याला देखील कळलं पाहिजे खरेदी कुठली करावी, इथे कोणता माल सेल होऊ शकेल, त्याचे भाव काय लावावे हे सगळं कळलं पाहिजे. प्रत्येकाला जाणीवेची अतिशय गरज आहे. मातांना जाणीवेची गरज आहे. स्वयंपाक करायचं म्हटलं तरी त्यालाही ज्ञानाची गरज आहे. विशिष्ट पदार्थ द्या सोडून, गुलाबजामुन, पण साधा भात जरी करायचा म्हटला तरी त्याला ज्ञानाची गरज आहे. भात केवढं पातेलं असलं त्याच्यात किती तांदूळ शिजू शकतील, त्याला किती पाणी टाकलं पाहिजे, किती तांदूळ टाकले पाहिजे हे कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही आणि ठेवला भात करायला, मग काही माता भात करतात एका पातेल्यात 3 प्रकारचा भात. 3 प्रकारचा म्हणजे साधा भात, मसाले भात आणि केशरी भात असे नाही. ते 3 प्रकार वर का. ते कोणते 3 प्रकार माहिती आहे का? खाली बुडाला जळगाव, मध्ये चिखली आणि वर तांदूळवाडी मोकळी. घ्या अक्षदा वाटा. का बरं? ज्ञान नसल्यामुळे. पातेलं केवढं आहे, त्याच्यात किती भात शिजू शकेल, तेव्हा पाणी किती आणि तांदूळ किती वापरावं हे कळलं पाहिजे. साधा भात करण्याकरता देखील ज्ञान गरजेचं आहे. तेव्हा ज्ञानाने सर्व काही समस्या सुटत असतात. म्हणून तुकोबाराने विचार केला, यांना जर जाणीव करून दिली तर यांच्या जीवनातल्या समस्या सुटतील, यांच्या अपेक्षा पूर्ण होतील. म्हणून त्यांनी हात वर केला, जनतेला महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली. आता आपल्या सगळ्यांचं लक्ष तिकडं लागलं असेल की तुकोबारांनी अशी कोणती जाणीव करून दिली. तर कोणती जाणीव करून दिली ते अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. आलायत का हो ये
करून दिली. इकडे सर्वांचं लक्ष आता लागलेलं आहे. तुकोबर आहे ते दुसऱ्या चरणात जाणीव करून देतात. अरे बाबांनो, देव बसले सिंहासने. देव सिंहासनावर बसलेले आहेत, सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. बघा, मग काय करा, तुम्ही जा, आम्ही जाऊ तिकडे. काही उपयोग होणार निश्चित. आल्या याचकासी पुरे धनी. जो याचक आलेला आहे त्याची तृप्ती होते, पुरेपूर त्याला सर्व प्राप्त होऊ शकत. कसलीच त्रुटी कमतरता उणीव न्यूनता त्याच्या जीवनात राहू शकत नाही. सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. सिंहासनावर आरूढ होणं म्हणजे प्रजेच्या सुखदुःखाच्या विचाराचं एक प्रात्यक्षिक स्वरूप प्रगट करून त्याच्या समस्या दूर करणं. मोकळा जो असतो त्याला काही नसते ही चिंता. पण कुठलं पद का स्वीकारलं की ती काळजी आली. त्या पदाच्या पाठीमागे त्याच्या कार्याची सर्व जबाबदारी असते. ओ ये मला काय सांगतो, सरपंचाला भेट ना. मी काय, मला भेटून काय उपयोग त्याचा? सरपंच आहेत ना, ते जा ना, भेट ना सरपंचांना. पद स्वीकारलं की त्याच्या पाठीमागे जबाबदारी येते. तसं देव सिंहासनावर आरूढ झालेले आहे. सिंहासन हे कशा करता असत? प्रजेच्या सुखदुःखाचा विचार करण्याकरता, प्रजेच्या समस्या दूर करण्याकरता सिंहासन असत. म्हणून देव आता सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. आता देवाला तुमच्या सर्व समस्या सोडाव्याच लागणार. म्हणून तुम्ही जा तर खरं. जो याचक येतो त्याची इच्छा पूर्ण होते. आल्या याचकासी पुरे धनी. पण पुढच्यांचा नंबर लागता लागता आमचं कधी लागेल, तोपर्यंत काय होईल ही मनात शंका आणू नका. जो सिंहासनावर बसलेला आहे तो समर्थ आहे, सर्व सत्ताधीश आहे. त्याच्याकडे कशाचीच कमतरता नाही, ती कधीच असू शकत नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी नाही तुटी घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. कदा तुटी नाही आणि कासयाची तुटी नाही.
जो ज्या वेळेला येईल त्याला त्या वेळेला सर्व काही मिळू शकत. अनेक जण याच्याकडे गेले, देवाने त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे. कोण बापाची मांडी मागायला गेलं, तो ध्रुव बाळक बापाची मांडी मागण्याकरता गेला. देव प्रसन्न झाले, माग तुला काय मागायचं ते. तो म्हणला मला बापाची मांडी हवी. देवाने विचार केला, याच्या म्हणण्याप्रमाणे याला जर मी मांडी दिली तर मांडी किती दिवसाची, बाप किती दिवसाचा आहे, याच्या तपश्चर्याचा काय उपयोग. आणि पुन्हा लोक काय म्हणतील. मागणारं बालक होत, मागणाऱ्याला नव्हती अक्कल, पण देणाऱ्याला तर अक्कल होती की नाही. जिथे माझ्या आबरूचा पंचनामा होईल तेव्हा देवाने विचार केला, याला आपण अढळ पद देऊया. देवाने त्याला अढळ पद दिलं. अढळ पदी बाळ बैसविला धो. तो उपमन्यू, व्याघ्रपाद ऋषीचा मुलगा, त्याच्या वडिलाचं नाव व्याघ्रपाद. लहानपणी त्याची आई, त्या उपमन्यूची आई म्हणजे व्याघ्रपाद ऋषीची पत्नी, दारिद्र्याने गांजलेली. लहान मुलाला आता काय द्यावं, कसं काय याचं संगोपन करावं, तिला एक कल्पना सुचली. तिने काय केलं, पिठात मीठ कालवलं, पाणी कालवलं, ते आणून दूध करून दिलं. मीठ त्याच्यात असल्यामुळे त्याला चव लागली. रोज तो उपमन्यू दूध म्हणून ते प्यायचं. पण कोजागिरी पौर्णिमेला सवंगड्याकडे ज्या वेळेला खास आटीव दूध, निखाऱ्यावर तापवलेलं, मडक्यात तापवलेलं, चंद्रामृत्यात पडलेलं, केशर वगैरे वापरलेलं, असं खास दूध प्यायला त्याला मिळालं. त्यावेळेला त्याने त्या मित्राला विचारलं, का रे हे काय. म्हणे दूध. हे दूध माझी आई मला काय देते, त्याच्यात काहीच चवाश लागत नाही. माझ्या आईने मला फसवलं वाटतं इतक्या दिवस. दुसऱ्या दिवशी आईला म्हणला, आई मला दूध. आईने ठरल्याप्रमाणे पिठात मीठ कालवलं, पाणी ते कालवलं आणि दिलं दूध. आई, जोपर्यंत मला खरं दूध माहित नव्हतं तोपर्यंत तुझं हे पिठाचं पाणी मी पित होतो. आज मला खऱ्या दुधाची जाण झाली. हे मला चालणार नाही, मला ते दूध पाहिजे, ते दे. आई म्हणले, बाळ ते मी देऊ शकणार नाही. कोण देईल. विश्वाचा चालक मालक परमात्मा, तो तुला ते दूध देईल. ठीक आहे, मी काय करू. आई, तपश्चर्या कर, साधना कर, तो भगवान तुझी इच्छा पूर्ण करेल. त्याने तपश्चर्या केली, खडतर तपश्चर्या. भगवान प्रसन्न झाले. माग काय तुला मागायचं ते. उपमन्यू म्हणू लागला, मला दूध भात खायचा आहे. तेव्हा भात आहे, त्या भाताबरोबर वाटीभर दूध मला तू दे. वाटीभर दूध त्याने मागितलं. देवाने विचार केलाय, वाटीभर दूध मला देता येईल, पण त्याने आजचं काम मिटेल, उद्याची पुन्हा समस्या राहणार, परवाची समस्या राहणार, याची कायमची समस्या राहणार. मग काय करायचं. त्याला कळत नाही काय मागावं, पण आपल्याला कळतंय ना. म्हणून भगवंताने वाटीभरच दूध न देता त्याला क्षीराचा समुद्रच दिला. क्षीराचा सागरू उपमन्यू. मागा दूध दे म्हणितलियासाठी, आघविया क्षीराब्धीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. काय क्षीराब्धी दूध भाता देजेची ना.
क्षीराचा समुद्रच दिला. आता समुद्र कधी कमी होऊ शकत नाही. म्हणजे याचकाच्या अपेक्षेपेक्षा अनंत पटीने देणारा असा तो परमात्मा आहे. तो सिंहासनावर आरूढ झालेला आहे. मग सांगा तुमची समस्या काय राहील? तुमची इच्छा पुरी राहील? अरे निघा आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्या. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. याचा औदार्य विशेष आहे. ज्ञानोबारा देखील आश्चर्य व्यक्त करून त्याच्या औदार्याचं वर्णन करतात. बाप उदार देवा परिमित. बाप रे बाप, काय हा देव उदार आहे. याचक स्वेच्छा सदोदित, असे सहस्रवरी देत सर्वस्व आपुले. 1000 पटीने देणारा असा भगवान हा दाता आहे. तो सिंहासनावर आरूढ झालेला आहे. म्हणून तुमची कुठलीच इच्छा पुरी राहणार नाही. या देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी पुरे धनी. पण एक म्हणू लागला, महाराज तुम्ही म्हणता देव सिंहासनावर बसले, ठीक आहे, पण ते मंदिर कोणी बांधलं, मूर्ती स्थापना कोणी केली, वर्गणी कोणी दिली, देणगी कोणी दिली, हे सर्व देवाला कळलंच ना. मग देव म्हणल हा वर्गणी देणारा नाही, हा नुसता आलाय पाया पाडायला आणि घ्यायला. आम्ही तर काही केलेलं नाही. त्या हंडे महाराजांनी मंदिर बांधलंय, तिथे मूर्ती स्थापना केली. कोण कोण आहे हंडे महाराजांवर प्रेम करणारे, कोण कोण आहेत देव ते लक्षात घेईल, त्यांचाच विचार करेल. आम्ही तर काही दिलं नाही, उलट देणाऱ्याला देऊ दिलं नाही. देवाची बारकाईची नजर आमच्याकडं राहील. मग आमचं कसं काय होणार? देव त्यांचाच विचार करेल, देणाऱ्यांचा. तुकोबाराय म्हणतात याचा अर्थ देवाचं स्वरूप तुम्हाला कळलं नाही, देवाचा स्वभाव तुम्हाला कळला नाही. देव मला कोणी आणलं याचा विचार करत नाही. जरी एकाने आणलेलं असलं तर एकाच्या निमित्ताने भगवान अनेकांच्या इच्छा पूर्ण करतो. हेच तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात उगवी बहुताचे कोरे देवा बैसले देवाचे बहुताचे कोडे कथ वाडे उगवे बहुताचे कोरे देवा म्हणतात. देवाचा स्वभाव तुम्ही लक्षात घ्या. देव काय करतो हे लक्षात घ्या. असं मनानेच काय संकल्प विकल्प करून देवापासून बाजूला राहू नका आणि तुम्ही तुमची हानी करून घेऊ नका. भगवान असा आहे, जरी तो एका करता आलेला असला तर एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा तो पूर्ण करतो. कैवाड म्हणजे निमित्त, एकाच्या कैवाडे म्हणजे एकाच्या निमित्ताने बहुतांचे कोडे उगवी. बहुतांचं
संकट, इच्छा तो दूर करतो, त्याची पूर्तता करतो, काहीच अपूर्तता राहू देत नाही. कोणी मला आणलं, कोणी माझी स्थापना केली, कोणी माझं मंदिर बांधलं, तेवढंच भगवान पाहत नाही. त्या एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा तो पूर्ण करतो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत एका करता झालेल्या आहेत, परंतु एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. निमित्त एकाच, पण अनेकांच्या इच्छा पूर्ण. गंगा आली कोणा करता? भगीरथा करता. पण गंगेने फक्त भगीरथाचीच इच्छा पूर्ण केली का? नाही. भगीरथाची इच्छा पूर्ण करून आजपर्यंत हजारो लोकांचा ती उद्धार करते आहे. आली भगीरथा करता, पण भगीरथा पुरती राहिली नाही. गायचं दूध कोणा करता? वासरा करता. मग गाय वासरा पुरतच दूध देते का? गायचं दूध वासरा करताय, पण वासरा पुरतच देते असं नाही. वासराचं तर भागतच भागतं, परंतु घरातल्या माणसांच्या वासरांचं भागतं, आलेल्या पाहुण्यांच्या वासरांचं भागतं, डेअरीचंही भागतं, मुंबईकरांचंही भागतं. वास्तविक तिचं दूध आहे वासरा करता. वत्साचे नि ओरसे दुभते ओय घरोद्देश. पाऊस पडतो, मेघ वर्षाव करतो, कोणा करता? चातका करता. का? चातक त्याच्याशी अनन्य आहे. म्हणून सगळीकडे पाणी भरलेलं जरी असलं तरी चातक ते पाणी घेत नाही, वाट पाहत राहतो. वरून थेंब पडेल तोच घेणार, खालचं भूतलावरच घेणार नाही. भरिले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियासी कोरडे. तो वाट पाहतो कधी मेघ वर्षाव करेल. मग मेघ वर्षाव करतो कोणा करता? त्या चातका करता. पण चातकाची एक नव्हे, मेघू पाणी धावे तेथ चराचरा गवे निवाले जेवी. भगवंताने गीता सांगितली कोणा करता? अर्जुना करता. परंतु अर्जुना पुरतीच सांगितली का? नाही. अर्जुनाच्या निमित्ताने सर्व विश्वाचं, संसाराचं ओझ देवाने दूर केलेलं आहे. कैसा विश्वाची या कृपा करून महान सोपा अर्जुन व्याजे रूपा आणला दे. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. झाले पांडवाचे निमित्ते जगदुद्धरण. निमित्त पांडव अर्जुन, पण विश्वाचा उद्धार. एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा तो आहे. आपण कोणा करता आलो भगवान ते पाहत नाही, त्याच्या निमित्ताने इतरांची इच्छा तो पूर्ण करतो. एके ठिकाणी काय झालं, एक ब्राह्मण बुवा संध्या करण्याकरता गंगेवर गेले. राजा खूप हौसी होता. राजाने त्या गंगेवर सुंदर घाट बांधलेला होता आणि मधून मधून अशी सुगंधित झाडं लावलेली होती, वृक्षांची सुंदर सुगंधित फुलं असलेली झाडं. सगळीकडे सुगंध दरवळलेला. कुणी गंगेच्या तटावर बसावं, आनंद लुटावा, सुगंध घ्यावा, नामचिंतन करावं, साधना करावी, रमून जावं. राजाने ते केले. ब्राह्मण व संध्या करत होते. एक धनगरे आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन तिथे आला. पाणी पाजतो आहे, त्याचं लक्ष गेलं ब्राह्मणाकडे. तर ब्राह्मणाची संध्या चाललेली, त्याच्यात नेमका प्राणायाम चाललेला होता. प्राणायाम, संध्येत प्राणायाम करावा लागतो. प्राणायाम संध्येतलं एक अंग आहे.
प्राणायाम करण्याकरता त्याने असं नाग धरलेलं आणि या धनगराच्या ते डोक्यात काही उमगलं नाही. तो धनगर म्हणू लागला, चांगली चांगली शहाणी माणसं पण असा वेडेपणा का करतात तेच कळत नाही. ब्राह्मण चांगले नावाजलेले आणि खुशाल नाग धरलं इथं. यांना कसली घाण येते, किती सुगंध दरवळतो येते, किती वातावरण प्रशस्त आहे या घाटावर, आणि यांना नाग का धरले. आणि यांना जाब विचारला पाहिजे. तुमच्या सारख्यांकडे पाहून इतरांनी चालावं आणि तुम्ही काय करता. पण म्हणे शेळ्या मेंढ्या लावून देऊन मग यांना भेटून मग निवांत बोल. शेळ्या मेंढ्या लावून तिकडून आला तोपर्यंत संध्या उरकले होते. ब्राह्मण पण निघाले होते. हा धावत गेला, भूदेवा वंदे कल्याणमस्तु. ब्राह्मण बाई एक विचारू का तुम्हाला. म्हणे विचार. तुम्ही शहाणी माणसं, चांगली माणसांना असा वेडेपणा का करतात तेच माझ्या डोक्यात केव्हापासून शिरले. म्हणजे काय वेडेपणा. आता नाक का धरलं होतं तुम्ही. कसली घाण येत होती तुम्हाला इथे. किती घाट प्रशस्त, किती सुगंध इथे दरवळतो आहे, आणि काय तुम्ही नाक धरलं होत. ब्राह्मण विचार केला. मी संध्या करत होतो आणि संध्येमध्ये प्राणायाम हे एक महत्वाचं अंग असतं. ते प्राणायाम करण्याकरता मी नाक धरलेलं होतं. पूरक, कुंभक, रेचक हे सांगितलेले त्याला पटेल का. त्यापेक्षा तो लगेच गप राहिला असं उत्तर देऊ म्हणे आपण. म्हणून ब्राह्मण म्हणे काय दिलं उत्तर. अरे मला काही कळत नाही, मी काय वेड आहे. अरे कोणाला कळण्यासारखं आहे, किती सुगंध ते दरवळतोय आणि मला ते कळत नाही. मग का नाक धरलं होतं. अरे नाक धरल्याने देव भेटतो म्हणून मी नाक धरलं होतं. मी काय वेड आहे, मला कळत नाही. नाक धरल्याने देव भेटतो असं बरोबर आहे बरं का. म्हणूनच तुम्ही नाक धरलं होतं. मला आपलं वाटलं इतका सुगंध दरवळतोय, हे कशाला नाक धरतायत. बरोबर आहे, पण बरं झालं एक त्याच्यातून. काय म्हणजे आजपर्यंत मी असा घाबरून होतो, भीती होती. आपल्या सारख्याला कसलं देवाचं दर्शन व्हायला गेले. मोठमोठे योगी, जपी, तपी, संन्यासी, ज्ञानी यांनाच खडतर साधना करणाऱ्यांना देवाची भेट होईल. आपल्याला कुठली भेटायला गेली हो, भेट व्हायला गेली. आपल्याला काय साधना करणार, काय आपण करू शकणार, अशी जी भीती बसलेली होती. आता मला आवा का आला जरा. म्हणजे नाक धरणं म्हणजे काय अवघड नाही. आणि नाक तर आहेच आहे, आपल्याला फक्त धरायचंच एवढाच मुद्दा आहे ना. धरायला काय अवघड आहे काय. आपणही नाक धरू, देवाला प्राप्त करून घेऊ. बरं झालं या रूपाने तुम्ही मला सांगितलं. फार माझी समस्या सुटली आता. म्हणे बस. ब्राह्मण गेले निघून. याने शेळे मेंढ्या लावून दिल्या, अंघोळ केली, आणि ब्राह्मण ज्या ठिकाणी बसला होता तिथेच मांडे घालून बसला आणि धरलं ना नाक. आता धरलं म्हणजे धरलंच, बंदच. आता ब्राह्मण बुवांनी जे नाक धरलेलं होतं ते पूरक, कुंभक आणि रेचक प्राणायामाच्या 3 प्रक्रिया आहे. बाहेरचा श्वास आत घेणं याला म्हणतात पूरक. उजव्या नाकपुडीने तो श्वास आत घेणं याला म्हणतात पूरक. आत घेतलेला श्वास आत रोखून धरणं याला म्हणतात कुंभक. तितकाच काल तो आत राखून ठेवायचा आणि त्याच गतीने पुन्हा तो डाव्या नाकपुडीने बाहेर सोडायचा याला म्हणतात रेचक. पूरक, कुंभक आणि रेचक. प्राणायाम हा अतिशय महत्वाचा आहे. प्राणायामाने आयुष्याची वृद्धी होते, आयुष्य वाढलं जातं. आयुष्याची गणना ही श्वासोच्छ्वासावर आहे. एका दिवसात 21,600 वेळेला श्वासोच्छ्वास होत असतात. किती? 21,600. आणि 21,600 वेळा श्वासोच्छ्वास झाले का तो एक दिवस, असं देवांचं गणित मोजमापाचं. आपलं 24 तास आपण म्हणतो.
तर हे 24 तास आणि 21,600 याचा एक मेळ घालून दिलेला आहे. बाकी खरी आयुष्याची गणना श्वासोच्छ्वासावर आहे. म्हणून प्राणायाम जितका करू आपण, श्वास जितका रोखून धरू, तितका आपलं आयुष्य वाढत. म्हणून तर योगी लोक कितीतरी काल जगतात. याचं काय कारण आहे? तो श्वासोच्छ्वास रोखून धरलेला म्हणतो. या दृष्टीने आयुष्याची वृद्धी होते. म्हणून पुरं कुंभक रेचक या पद्धतीने. पण याला काय, याचा कुंभकच जे धरलं दोन्ही नाकपुड्यान बंद. बराच वेळ झाला इकडं पा तिकडं पा, कुठून देव येतो, इकडून येतो का, इकडून येतो का, इकडून येतो. कुठूनच देव येताना दिसेना. कासावीस व्हायला लागला, व्याकुळ व्हायला लागले प्राण. डोळे चांदीचे व्हायची वेळ आली, पांढरे. आता मरतो, आता काय जगत नाही, मरतो मरतो. फटकन हात सुटला. तो लाला आपण म्हटलं सोपं, पण सोपं नाही बरं का, अवघडच आहे. मरायची पाळी आली होती म्हणतो, पण तरी देव काय भेटला नाही. पण म्हणे आपली चूक झाली, आपण हात सोडला. कदाचित शेटफळ पर्यंत देव आला असेल आणि आपण नाक सोडला, हात सोडला. आता देवाच्या लक्षात आला असेल यांनी ना हात सोडला, आता कशाला जा. देव परत फिरला असेल. पण म्हणे जाऊ द्या, झाली चुकी, एकदा घडलं. अजून आपल्याला आयुष्य आहे ना आपल्या हातात, अजूनही आपण धरू शकतो ना नाक. मात्र आता एक करू आपण, काय, काही झालं तरी नाक सोडायचं नाही म्हणजे नाही. देव भेटल्याशिवाय हात बाजूला करायचाच नाही. काय होईल? समजा देव नाही भेटला तर काय होईल? अहो मरू, यापेक्षा वेगळं काय होईल? पण तो म्हणला मेलो तर मेलो, हरकत नाही, पण नाक सोडायचं नाही. आणि देव जर भेटत नसेल तर जगून तरी काय उपयोग? मला सांगा. देव जर भेटत नसेल, जगण्यात तरी काय अर्थ आहे? त्यापेक्षा मेलेलं उत्तम. जगण्यात तरी काय अर्थ आहे? देव जर भेटत नसेल तर जे व्हायचं असेल ते होईल. देव भेटल्याशिवाय नाक सोडायचं नाही. निर्णय म्हणजे निर्णय. आणि पुन्हा बसला धरलं नाक. व्याकुळ व्हायला लागला, प्राण कासावीस व्हायला लागले. मार, सोडणार नाही. देव भेटल्याशिवाय सोडणार नाही. देवा तुझ्या करता नाक धरले, मेलो तरी सोडणार नाही, हे लक्षात घे. तू पहिलं सुटलं माझ्याकडून, आता सुटणार नाही. तू आल्याशिवाय सुटणार नाही. मेलो तर मेलो. बघ देवा तुझं काय ठरव, तू काय करायचं. इतकी दांडगी निष्ठा दिसल्यानंतर देव काय दूर आहे का? तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवर जोडावे. देहासक्ती जिथे असते तिथे देव भेटू शकत नाही. ज्या वेळेला देहावर आपण उदार होऊ त्याच वेळेला देव आपल्याला भेटू शकतो. म्हणून याने निर्णय धरला की बस देव भेटल्याशिवाय नाक सोडायचं नाही. देवा तुझ्या करता मरणार, आणि मेलो तर तू नाही भेटला म्हणून मेलो. हा शेरा तू भेटल्याशिवाय सोडणार नाही. ती खडतर स्थिती दिसल्यानंतर देवाला यावंच लागलं. देव आले, पुढे प्रगट झाले. भक्ता मी आलेलो आहे, डोळे उघड, बघ मी देव आहे. देव मी भेटावं म्हणून तू नाक धरलं ना, मी देव आलो. देव त्याने असं डोळे उघडून पाहिलं. तुम्हाला असा असतो काय देव? तू देव? हो मी देव. खरंच? हो म्हणे खरंच. तू धरलं ना नाक माझ्या करता म्हणून मी आलेलो आहे. भेट, बोल, दर्शन घे, आनंद लूट.
तो म्हणू लागला, आपल्याला काही परिचय नाही, पूर्व परिचय नाही देवाचा, कसा असतो देवन कसं काय. कदाचित मी मरू नये म्हणून एखाद्याला दया येऊन तो जर आला असेल आणि म्हणत असेल मी आहे देव, तर म्हणजे आपले वाया जायची साधना. अरे मीच देव आहे, भेट तुम्हाला, दे आलिंगन, घे दर्शन. तो म्हणला नाही नाही, म्हणजे मला माहित नाही तू देव आहे म्हणून नक्की. मग तू कधी मला नक्की देव मानणार, कधी तू दर्शन घेणार, कधी भेटणार, आलिंगन देणार. म्हणे मी एक करतो, काय, त्या ब्राह्मण बोला घेऊन येतो आणि ब्राह्मण बुवा जर म्हणतील हा आहे देव, मग मी तुझ्या पाया पडेल, तोपर्यंत मी तुझ्या पाया पडणार नाही. देवाला राग आला. देव म्हणू लागले, म्हणजे ब्राह्मण बुवा म्हणतील त्यावेळेला तू मला देव मानणार, आणि ते म्हणत नाही तर मी देव नाही. अरे मी सांगतो ना स्वतः मी देव आहे, मी सांगतो, माझ्यावर विश्वास नाही तुझा, आणि तू म्हणतो ब्राह्मण बुवा. हा तू आहे देव, पण हे तुला माहित, मला काय माहित. तू जर खरा देव असेल तर मग ब्राह्मण बुवापासून निर्णय तो लागेलच. तेव्हा मी ब्राह्मण बुवाला घेऊन येतो, तोपर्यंत तू थांब. देव म्हणले, ब्राह्मण बुवाला घेऊन येईपर्यंत मला काही वेळ आहे का, विश्वाचं सर्व पाहायचंय, तुझ्या एकट्या करताच कमी वेळ देऊ. चाललो म्हणे मी. म्हणला काय चालला तू, हो चाललो. चालला तू, हो चाल. अरे जा, जातो तर जा, जा तुला कुठं जायचं तर जा. नाक तर नाही ना माझं घेऊन जाणार, नाक तर आहे ना माझ्या जवळच. अरे मी पुन्हा धरेल, तुलाच येलपाटा पडेल, तू खरा देव असशील तर. अरे पण तू आता जायचं, तू ब्राह्मण बोला घेऊन यायचं, तोपर्यंत मी थांबायचं. एवढा तुला दम धरवत नाही. अरे मी एवढा दम धरला आणि तुला एवढा दम धरवत नाही, मरायची पाळी आली तरी मी मागे सरलो नाही. इतका दम धरला तुझ्या करता, आणि तुला एवढा दम धरवत नाही मी ब्राह्मण बोला आणेपर्यंत. आणि जायचं असेल तर जा, नागता आहे ना माझ्याजवळ, तुलाच यालपाटा पडेल. आणि तू खरा देव असेल तर जाणार नाही. बस इथं मी येतो ब्राह्मण बोला घेऊन. देऊन लागले, काय तुला उपाय सापडलाय कोणाच ठाऊक. जा बाबा जा, थांबतो मी इथं, ये घेऊन ब्राह्मण. हा गेला. ब्राह्मण बोत चला, ब्राह्मण बोत चला. काय रानात देव आलाय, चला सांगा तो खरंच देव आहे का, म्हणजे मला पाया पडायला. ब्राह्मणाच्या काही लक्षातच येईना असं काय म्हणतो. अहो तुम्ही मगाशी ना म्हटलं का नाक धरल्याने देव भेटतो. मी धरलं ना नाक आणि आलाय देव. मग ब्राह्मण बुवाच्या लक्षात आलं, मग अशी आपण विनोद केला त्याचं हे परिणाम स्वरूप झालेलं आहे. पण आता त्याची बतलावणी करायला पाहिजे, असं सोडून देता येणार नाही. ब्राह्मण बुवा म्हणला आलाय देव, हो काय हरकत नाही, चाल मी येतो. जर काय तिथे देव नसला तर बघ मग माझ्याशी गाठ आहे, नसला तर नसला, नागता आहे ना माझ्याजवळ, पुन्हा धरेल का बघा देव येतो की नाही. तुम्ही मला उपाय दिला, खरोखर खूप जहाल उपाय आहे. देवच आला, मी धरला नागत. तेव्हा तुम्ही चला सांगा. ठीक आहे चाल. जवळजवळ आल्यानंतर ब्राह्मण म्हणतात, का रे कुठे देव. तो बघा, तो बघा देव, तो बघा देव. धनगराला देव दिसतो पण ब्राह्मण बोला देव दिसत नाही. ब्राह्मण म्हणला, काय रे लबाडा, फसवतो का काय, भ्रमिष्ट झाला काय, कुठे रे. अहो तो काय आंब्याजवळ, कुठे. ब्राह्मण बोला दिसत नाही. धनगर म्हणला, ब्राह्मण बा तुम्हाला अलीकडे दिसायला कमी पडलं का काय. अहो हा काय देव, काहीच दिसत नाही. जवळ गेले, धनगराने देवाचा पाय धरला. हा बघा पाय, हा बघा हात, हे बघा डोकं, हा बघा देव. धनगराला सगळे अवयव लागतात पण ब्राह्मण बोला काहीच लागत नाही हाताला. हात आरपार जातो इकडून तिकडे, काहीच नाही. ब्राह्मण म्हणतात, कुठे रे, हा बघ कुठे देव.
लबाडा फसवतोस काय? धनगर म्हणला, देवा तुला काय विद्या येते का रे? मला दिसतो ब्राह्मण बोला का दिसत नाही? दिसतो की नाही त्याला बोल का धरू ना. देऊन लागले काय तुला उपाय सापडला कोणाच ठाऊ? तुला तर मी भेटलो, तुला तर दिसलो, तू म्हणतो यालाही दिसायला पाहिजे. भगवान म्हणतायत तुझी जशी दृढता आहे, तुझी जशी निष्ठा आहे, तुझी जशी एकविधता आहे, तुझा जसा हा कणखरपणा आहे तसा ब्राह्मणभावाच्या ठिकाणी नाही. त्यांची तशी निष्ठा नाही म्हणून मी त्यांना दिसू शकत नाही. ते चालणार नाही. दिसायलाच पाहिजे, दर्शन द्यायलाच पाहिजे. त्यांनी देव मानला तर मी तुला देव म्हणल आणि मग तुझ्या पाया पडल. दिसतो की नाही बोल का धरू नाक. देव म्हणतात काय उपाय सापडला तुला कोणास ठाऊक. धनगरा एक लक्षात घे, तुझी जशी एकविधता निष्ठा आहे दृढता आहे तशी नाही. म्हणून माझं दर्शन त्यांना होऊ शकत नाही. पण तुझा आग्रहच आहे तर तुझ्या करता मी त्यांना दर्शन देतो. पण तू त्यांच्या मस्तकावर हात ठेव म्हणजे माझ्या दर्शनाची त्यांना योग्यता येईल. धनगराने ब्राह्मणबाच्या मस्तकावर हात ठेवताच कसा बिजली सारखा संचार झाला काय की भगवंताचं यथार्थ श्रुतीत पुराणात जसं वर्णन केलेलं तसा भगवान दिसू लागला. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपेत वस्त्रम सरसेरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. साष्टांग प्रणाम केलेला आहे आणि ब्राह्मण बुवा उठले. ते पहिले पाय धरले धनगराचे. तुझ्यामुळे मला देव भेटला. ही आसाम मध्ये घडलेली घटना आहे. आसाम मध्ये गुवाहाटी जिल्ह्यात केसमपूर नावाच्या गावात घडलेली घटना आहे. कल्याणच्या अंकामध्ये हे उदाहरण आलेलं आहे. त्यावेळेला मग ब्राह्मण बुवा आणि धनगर या दोघांमध्ये असा करार झाला की तुझी आता मेंढ्या वळायच्या नाही आणि मी हे आता गावकी करणार नाही. तुझ्यामुळे मला देव भेटला. तुझी दृढनिष्ठा पाहून तुला देवाने दर्शन दिलं आणि तुझ्यामुळे मला दर्शन झालं. आता हेच दृढनिष्ठा आपण संपूर्ण जनतेला सांगू, त्याला या गोष्टीची जाण करून देऊ म्हणजे जनताही या उपायाचा उपयोग करून भगवंताचं दर्शन घडवतील. म्हणून त्यांनी पूर्ण आसाम प्रांतामध्ये हा प्रचार केलेला आहे. धनगराच्या निमित्ताने जसं ब्राह्मणाला दर्शन झालं, भगवान एकाच्या निमित्ताने अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात कोणी बांधलं मंदिर, कोणी मूर्ती स्थापना केली, कोणी काय केलं हे पाहू नका. चला या, देव सर्वांची आलेल्यांची इच्छा पूर्ण करतो. देव बैसले सिंहासनी आल्या या जगासी पुरे धनी. महाराज तुम्ही काय करता? महाराज म्हणतात मी माझं काम पार पाडतो. तुमचं काम काय? मी दोन्ही ठिकाणी चूक होऊ देत नाही. हे तुकोबरा भंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका. नाही पडो देत तुका, नाही
केव्हा बैसले केव्हा तरी केव्हा बैसले केव्हा तरी हो ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाई दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचकाचे बुरे धनी तुका दोही ठाई चुका पडो देत नाही तुकोबारा म्हणतात मी दोन्ही ठिकाणी चूक होऊ देत नाही. दोन्ही ठिकाणं कोणती? देवाचं दयालुत्व कृपालुत्व सर्वज्ञत्व समर्थत्व समाजापर्यंत पोहोचवणं जनतेपर्यंत पोहोचवणं हे काम की परमात्मा असा आहे तो सर्व व्यापक आहे सर्वांतर्यामी आहे कृपाळू आहे दयाळू आहे. तुम्ही बाबांनो त्याचं का भजन करत नाही? कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलात. तो एकटा सर्व जगाचं भरण पोषण करतो. तुम्ही का त्याचं भजन करत? असं देवाचं कृपालुत्व दयालुत्व जनतेपर्यंत पोहोचवणं ही एक बाजू. आणि दुसरी बाजू जनतेच्या उद्धाराचं साकडं देवावर टाकणं. देवा आम्ही गावोगाव प्रचार दौरा करतो आणि सगळ्यांना सांगतो पंढरीसी जारे आल्या नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी. या प्रकारे आम्ही जनतेला सांगत असतो. त्यामुळे जनता हौसे नवसे गौसे असे कोण कोण येईल इकडं काय सांगता येत नाही. चांगल्यांबरोबर इतरही येतील त्यालाही नेला लागतील आणि तुला लगेच तो दिसल की हा मुद्रांक घोटाळ्यातला आहे का हा अमक्या प्रकरणातला हा बॉम्बस्फोट घडवणारा आहे अमका आहे तमका आहे आणि तू त्यांना काहीतरी शिक्षा करशील काहीतरी त्यांना शासन करशील. तर देवा हे बघ हे आमचं वारकऱ्यांचं स्थान आहे आणि इथे तुझा जुना धंदा चालायचा नाही. देवाचा जुना धंदा कोणता? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. देवा इथे हा तुमचा जुना धंदा चालायचा नाही. इथे आमच्या म्हणण्याप्रमाणे धंद्याची पद्धत ठेवली पाहिजे. आम्ही ज्यांना ज्यांना हुसकून तुझ्यापर्यंत आणू मग ते कसे असोत त्यांचा तो उद्धार केला पाहिजे. तुका म्हणे ऐसे आहेत गा हरी त्याही तारी जीवासी. असे आहेत काही त्यांना तू तारलं पाहिजे कसे असे ना पण तुझ्यापर्यंत आणलेलं आहे ना आम्ही त्याला. तुझ्यापर्यंत आल्यानंतर तो वाया जावा. तू त्यांचा उद्धार करायला पाहिजे कुणी असो कशी असो. म्हणून पुंडलिकरायाने देवाला हेच म्हटलं मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. हा जैसे तैसे शब्द फार महत्वाचा आहे. देव फार सापड काढणार आहे. त्या हिरण्यकश्यपूने काय काय मागणी केली होती पण देवाने त्याच्यातूनही सापड काढून त्याला संपवलं. तसा देव म्हणेल हा मूढही नाही हा पापी नाही याचा आम्ही उद्धार करणार नाही. म्हणून पुंडलिकाने असा शब्द ठेवला जैसे तैसे. ते जसे असतील तसे कसे